शिंदे चव्हाण भेटीनंतर महायुतीची घोषणा करण्यात आली आहे। पण महायुतीचा फॉर्म्युला काय असेल याची चर्चा यानंतर सुरू झाली आहे। मुंबईमध्ये मलिक असतील तर युती नाहीच अशी स्पष्ट भूमिका भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी घेतली आहे। आणि त्यामुळेच प्रश्न पडतोय की महायुतीची घोषणा निवडणुकीपर्यंत टिकेल का? बघूयात। शिंदे चव्हाण भेटीनंतर महायुतीची घोषणा, पण राष्ट्रवादीच्या मलिकांवरून भाजपचं अडलं। महायुतीची घोषणा निवडणुकीपर्यंत टिकणार? सत्तेत असलेली महायुती टिकणार की नाही यावरून गेल्या महिन्याभरात भरपूर चर्चा झाली। त्याला निमित्त अर्थातच नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकीचं झालं। या स्थानिक राजकारणाच्या खेळात महायुती अंतर्गत नेत्यांची पळवापळवी झाली आणि शिंदे चव्हाणांमध्ये फाटलं। मग दिल्ली वाऱ्याही झाल्या। अशात शिंदे चव्हाणांमध्ये झालेल्या भेटीनंतर महायुतीची घोषणा झाली आहे। वैर हा शब्द राजकारणामध्ये कधीही असूच शकत नाही असं मला वाटतं। राजकारणामध्ये असं म्हटलं जातं की मित्रत्व हे कधी होईल हे सांगता येत नाही। जनतेचं हित हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून जे काही पॉसिबिलिटीज आहेत त्या पॉसिबिलिटीजचा विचार हा नेहमीच महायुतीमध्ये करण्याचं काम हे वरिष्ठ पातळीवरती करण्याचा निर्णय हा पार्टीने केलेला आहे। प्रदेशाध्यक्ष देखील चर्चा झाली। या चर्चेमध्ये देखील महायुती करण्याचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे बोलणी देखील सुरू झालेली आहेत। जिथं कुठं अडचण येईल त्या ठिकाणी वरिष्ठ त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून तिथली अडचण दूर करतील। शिंदे आणि भाजपचं पुन्हा जुळतंय असं चित्र निर्माण होत असतानाच तिकडे माशी शिंकली। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ठामपणे विरोध केला। भारतीय जनता पार्टीची ही ठाम भूमिका आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व हे नवाब मलिकांकडे असेल तर नवाब मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आम्ही कोणत्याही प्रकारची युती करणार नाही। नवाब मलिकांचं नेतृत्व नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर युती करण्यास आमचा कुठलाही विरोध नाही। परंतु नवाब मलिकांचं नेतृत्व हे भारतीय जनता पार्टीला कदापि मान्य नाही आणि नवाब मलिक बरोबर कोणत्याही प्रकारचे संबंध भारतीय जनता पार्टी ठेवणार नाही। भारतीय जनता पक्षानं एकाएकी नवाब मलिक यांना विरोध केला अशातला भाग नाही। अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत सत्तेत आल्यापासूनच नवाब मलिक यांच्या बाबत भाजपची भूमिका ही कडव्या विरोधाची राहिली, ज्यामागे अर्थातच राजकीय गणित आहे। दाऊद इब्राहिमची संपत्ती खरेदी केल्याचा मलिकांवर आरोप आहे। ज्या मलिकांवरती आरोप त्यांच्यासोबत भाजप कसा असा नेरेटिव्ह विरोधक सेट करू शकतात। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या अडचणी यामुळे वाढू शकतात। नवाब मलिकांमुळे भाजपपासून हिंदू मतं दुरावतील अशी भीती। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची असल्यास मलिकांना बाहेर ठेवणं सोयीचं। मुंबईमध्ये 66% हिंदू तर 20% मुस्लिम मतदार, त्यामुळे भाजपला हिंदू मतं महत्वाची। एकीकडे राष्ट्रवादीच्या मलिकांवरून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार का असं चित्र उभं राहिलेलं असतानाच दुसरीकडे जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून सुद्धा महायुतीचा खेळ बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही। मोठा भाऊ छोटा भाऊ हा मुंबईत होणार नाही। आम्ही महायुतीमधून निवडणूक लढणार आहेत। मी शिवसेनेचा आमदार आहे। माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका की एक सन्मानजनक जागा हा शिवसेनेत देण्यात यावी अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीने आमच्या मित्र पक्षाकडे करणार आहेत आणि आमचे दोघे नेते हे ठरवतील आणि आम्हाला सन्मानजनक जागा मिळतील अशी आशा आम्ही व्यक्त करतो। त्यांची युती हो अगर न हो, पण मी एवढंच सांगतो, मी जे बघितलं तेवढं सांगतो की एकनाथराव शिंदेची भाजपाला गरज कुठे आहे? तिथं ते भाजपवाले एकनाथराव शिंदेबरोबर युती करतायत। सरसकट युती झालेली नाही। नुकत्याच झालेल्या विधान परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विदर्भातला अहवाल घ्या।
या अहवालामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद असल्यामुळं त्यांनी एकनाथ शिंदेना सर्रास कुठेही जवळ घेतलेलं नाही. मला माहित आहे की जिथं लोकांची गरज आहे, भारतीय जनता पार्टीची गरज असेल तिथं फक्त मित्रांना जवळ करायचं, वापरून घ्यायचं आणि सोडायचं. त्यामुळं असं कोणी काय असं सुकावून जाण्याची गरज नाही की युती झाली आणि ते आम्हाला कायम बरोबर ठेवतील, काही ठेवणार नाही. एकीकडे एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची घोषणा करायची, तर दुसरीकडे त्याच युतीमधील एका नेत्याला थेट राष्ट्रविघातक ठरवून विरोधाची तलवार उपसायची. सत्तेतल्या महायुतीतलं हे सध्याचं चित्र. सत्ता टिकवण्यासाठी केलेली महायुती विरोधाच्या एका मुद्द्यावर तुटते की काय, हाच प्रश्न आज या विसंगतीमुळे निर्माण झालाय. महायुतीची घोषणा झाली असली तरी भाजपच्या विरोधानंतर नवाब मलिक यांच्याबद्दलची राष्ट्रवादीची भूमिका आणि जागा वाटपाचा तिढा, या दोन चाचण्यांमध्ये ही युती खरंच यशस्वी होते का, हे आता पाहायचंय. सुशांत सावंतसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.